जगभरात सगळ्यांनी डोक्यावर घेतलेल्या मनी हायेस्ट वेब सिरीज मध्ये प्रोफेसर त्याच्या सहकाऱ्यांसोबत स्पेनच्या सेंट्रल बँक मधून सोनं चोरी करतो. त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी आणि शेवटची चोरी. आणि हे सक्सेसफुल झालं तर लाईफ सेट, कारण सोनं हा विश्वास आहे. आयुष्यातील कोणतेही आर्थिक वार झेलू शकणारी सुरक्षित ढाल आहे. तर असंच काहीसं घडलेलं 1991 साली. नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. भारत बॅलन्स ऑफ पेमेंटच्या मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला. केवळ एक आठवडा भागेन एवढेच पैसे देशाच्या तिजोरीत उरलेले. एवढी गंभीर परिस्थिती होती. तर तेव्हाच्या तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अंदाजे 400 दशलक्ष डॉलर्स उभारण्यासाठी सुमारे 46.91 टन सोनं बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपान यांच्याकडे गहाण ठेवलं. आंतरराष्ट्रीय लोनवर डिफॉल्ट टाळण्यासाठी आवश्यक परकीय चलन सुरक्षित केलं. तर डिसेंबर 1991 अखेर ते सोडवलं देखील. देशावरचं आर्थिक संकट असो की सर्वसामान्य माणसावरचं, आर्थिक संकटात सोनंच त्याला वाचवतं. परंतु गेल्या काही काळात सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. तर सोनं महाग का होतंय? भारतात सोन्याची किंमत कोण ठरवतं? आणि येणाऱ्या काळात सोन्याच्या बाजारात काय होईल? याची उत्तरे जाणून घेऊयात. 1979 नंतर पहिल्यांदाच सोन्याचे भाव गगनाला भिडले. तरी काही काळापासून यात घसरण झाली असली तरी तज्ज्ञांच्या मते त्यात वाढ होत राहील. आणि आजचा सोन्याचा भाव तोळ्याला 1,26,715 रुपये एवढा आहे. तर सध्या सोनं का महागलं आहे? याचं पहिलं कारण जागतिक अनिश्चितता. सामान्यतः जर अमेरिकन डॉलर हा स्ट्रॉंग असेल तर सोन्याचे भाव स्थिर असतात. आणि जर अमेरिकन डॉलरचे मूल्य घटत असले तर सोन्याच्या किमती ह्या वाढतात. 2025च्या वर्ल्ड गोल्ड काउन्सिल डेटानुसार डॉलरचं मूल्य घसरतंय आणि त्यामुळे सोन्याचे भाव वाढतायत. आणि ट्रम्प सरकार आल्यापासून फेडरल रिझर्व्ह बँकवर राजकीय दबाव वाढला आहे. त्यातच मध्य पूर्व देशातील तणाव, रशिया युक्रेन युद्ध आणि ट्रम्पने जगावर लादलेले टॅरिफ या धोरणांमुळे जागतिक बाजाराची घडी विस्कटलेली आहे. यासारख्या जागतिक राजकीय अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळले आणि सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या वाढत्या दरामागे चीनच्या राजकीय व आर्थिक धोरणांचा देखील मोठा वाटा आहे. चीन हा जगातील सगळ्यात मोठा सोनं उत्पादक आणि ग्राहक देश आहे. चीनला अमेरिकन डॉलरचा प्रभाव कमी करायचा आहे, म्हणजेच त्याला डी-डॉलरायझेशन करायचं आहे. आणि त्यासाठी चीनचे चलन युआन याला जागतिक विश्वासाची ओळख द्यायची आहे. आणि त्यासाठी त्याने 2 उपाययोजना केल्या आहेत. पहिली योजना ही अमेरिकन डॉलरमध्ये ठेवलेली गुंतवणूक ही कमी करणे. तर दुसरी त्याच्या जागी सोन्याची खरेदी करणे. IMF नुसार चीनच्या परकीय चलन साठ्यात अमेरिकन डॉलरचा वाटा हा 2000 साली 72.4% होता आणि तो 2024ला 56.3% एवढा घटलेला आहे. तर सध्या चीनचा एकूण सोनं साठा 2298 टन एवढा आहे. सेमीकंडक्टर आणि दुर्मिळ खनिजांसाठी चीन व ट्रम्प यांचे टॅरिफ वर सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची झपाट्याने प्रगती होत आहे. स्मार्टफोन, कॉम्प्युटर्स आणि वैद्यकीय साधनात सोन्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो आणि याचमुळे सोन्याचे भाव हे वेगाने वाढलेले आहेत. सोन्याच्या वाढत्या भावात तेल ओतलं गेले ते रशिया आणि युक्रेन युद्धामुळे. तर 2022 पासून रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवरती आक्रमण केले. रशियाच्या या भूमिकेमुळे G7 देशांनी रशियाची युरोपमध्ये असलेली परकीय गंगाजळी फ्रीज करून टाकली
आणि याच घटनेमुळे सर्वच देश अलर्ट मोडवर गेले. आपल्या देशाची परकीय गंगाजळी जर दुसऱ्या देशामध्ये गुंतवलेली असेल तर ती कधीही आणि कोणत्याही कारणाने पुढे मागे फ्रीज होऊ शकते. आणि यामुळेच भारताची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही ऑक्टोबर 2025 अखेर 64 टन एवढं सोनं इंग्लंडमधून भारतात आणलं आणि तब्बल $19 बिलियन एवढी सोन्यात गुंतवणूक वाढवली आहे. तर सोनवाढीचं दुसरं कारण भारतीय रुपये आणि डॉलर यांचा बदलता दर. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा US मध्ये व्यापार होतो. प्रामुख्याने भारत आखाती देशातून सोनं खरेदी करतो. भारताच्या एकूण आयातीपैकी सोन्याचा वाटा सुमारे 8% आहे आणि 2024 मध्ये भारताने 812 टन सोनं आयात केलं. जेव्हा रुपया कमजोर होतो तेव्हा सोन्याची आयात महागते. आज $1 हे 88 रुपये किमती एवढा आहे. तर रुपयाच्या कमजोर होण्यामुळे भारतात सोनं आयात करण्याचा खर्च वाढला आणि त्यामुळे सोनं महाग झालं. वाढत्या सोने भावामागचं तिसरं कारण मध्यवर्ती बँकांची वाढती सोनं खरेदी. गेल्या काही वर्षापासून भारत, रशिया, चीन, तुर्की, पोलंड या आणि इतर देशांच्या सेंट्रल बँकांनी सोनं खरेदी केलं आहे. तर चीनचा सोनं साठा 2015 मध्ये 1658 टनावरून 2025 मध्ये 2298 टन एवढा झालेला आहे. तब्बल 10 वर्षात चीनने 640% वाढ केलेली आहे. रशियाने देखील 2015 मध्ये 1200 टनावरून सोन्याचा साठा 2025 मध्ये 2500 टनापेक्षा जास्त केला आहे. म्हणजे या 10 वर्षात दुप्पट वाढ झालेली आहे. भारताने देखील सोन्याचा साठा वाढवण्याचे धोरण आखलेले आहे. भारताचा सोनसाठा 2015 साली 557 टनावरून 2025 मध्ये 880 टनापर्यंत वाढवलेला आहे. या 10 वर्षात सोनसाठ्यात 58% वाढ झाली आहे. जगभरातील मध्यवर्ती बँका सोनं त्यांच्या रिझर्व्ह मध्ये वाढवत आहेत आणि ज्यामुळे बाजारात सोन्याचा पुरवठा कमी झालेला आहे आणि यामुळेच सोन्याच्या जागतिक किमतीत वाढ झाली आहे. तर सोनं दरवाढीचा चौथं कारण म्हणजे आयात शुल्क, GST आणि सरकारी धोरणे. भारतात सोन्याच्या आयात करण्यावर 6% कस्टम ड्युटी आहे. भारतात सोन्याच्या खरेदीवर सोन्याच्या मूळ किमतीवर 3% GST लागतो आणि त्याचबरोबर मेकिंग चार्जेस म्हणजेच दागिने घडवण्याच्या शुल्कावर अतिरिक्त 5% GST द्यावा लागतो. सोन्याची शुद्धता काही असो, सर्व प्रकारच्या भौतिक सोन्यावर ज्यात दागिने, नाणी आणि बार यांचा समावेश आहे त्यावर असा एकूण 8% GST द्यावा लागतो. आणि या कर रचनेमुळे सामान्य माणसाला सोन्याचा भार सोसावा लागतो. सामान्य माणसासाठी घरातलं सोनं म्हणजे आर्थिक सुरक्षिततेची ढाल आहे. महागाईच्या काळात जेव्हा चलनाचे मूल्य घटते पण सोनं आपल्याला सुरक्षित ठेवतं. या सोन्याची किंमत भारतात ठरवतं तरी कोण? IBJA म्हणजे इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन सोन्याचा भाव ठरवतात. सोन्याचा आंतरराष्ट्रीय दर, डॉलरच्या बदल्यात रुपयाची किंमत, देशांतर्गत मागणी पुरवठा या सगळ्यांचा विचार करून ते रोजचा दर ठरवतात. सोन्याचे भवितव्य काय? भारतामध्ये सोन्याच्या दरातील वाढ ही एक गुंतागुंतीची गोष्ट आहे. केवळ एकच कारण नसून अनेक आर्थिक, सामाजिक आणि धोरणात्मक घटक यात एकत्रित काम करतात. भविष्यात सोन्याची बाजारपेठ बदलू शकेल असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करतात. पारंपरिक खरेदी कमी होऊ शकते तर गुंतवणूक मागणी वाढू शकते. भारतात 22 कॅरेट सोनं लोकप्रिय आहे पण किमती वाढल्यामुळे लोक 18 कॅरेट किंवा 14 कॅरेट ज्वेलरीकडे वळू शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. जागतिक मंदी येते, स्टॉक मार्केट कोसळतो, शेअर पोर्टफोलिओच्या किमती वर खाली झेप घेतात.
पण सोन्याची किंमत कायम टिकते. गोल्ड इज टाइमलेस. ह्युमन्स हॅव ऑलवेज ट्रस्टेड इट अँड इंडिया लव्ज इट. आशा आहे सोन्याच्या बाबतीतील तुमच्या सर्व शंका दूर झाल्या असतील आणि महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांना देखील सांगा. आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला म्हणजेच सकलमला सबस्क्राईब करायला विसरू नका.